राम राम मंडळी, तर तुमच्यासाठी मस्त ना सोयाबीन मोमोज रेसिपी लिहून मी तुम्ही कोणताही मोमोज खाला असेल पण सोयाबीन मोमोज एकदा नक्की ट्राय करा. खूप बेस्ट लागतंच, लागायला स्वादिष्ट लागत आणि बनायला खूप इझी आहे. त्यांच्यासाठी ना सोयाबीन आहे ना मी अर्धा तासासाठी पाणी भिजत ठेवा होता. त्याला ना पाणी काढी लेवा ना बिझी होईनात ना. त्यानंतर त्याला ना मिक्सरना भांडामा टाका आणि त्याला पिशी लिया. जसं जाड पण नाही जसं बारीक पण नाही ठेवा ना. पिशीची वही घे, त्यानंतर गॅस ऑन करा, त्यानं कढई ठेवा, त्यामध्ये तेल टाका. तेल टाकी ना तेल थोडं गरम होईना त्यानं अद्रक लसूण पेस्ट टाका. त्याला फ्राय करा छान प्रकारे. हां, ते फ्राय करी होईना तर कांदा टाका बारीक चिरीशीन, तेल पण फ्राय होऊ द्या. तो शिजीशीन होईना त्यांना सोयाबीन टाकी द्या, त्याला मिक्स करा. त्यानंतर त्यांना काळी मिरी पावडर टाकानं, टमॅटो सॉस टाकानं, रेड चिली सॉस टाकानं, सोया सॉस टाकानं, शेजवान चटणी टाकानी ते सगळं टाकीशीन मिक्स करा. मिक्स होईना त्यानंतर स्वादनुसार मीठ टाका, कोथिंबीर टाका बारीक चिरीशीन, मिक्स करा. आता ह्या स्टफिंगले थंड व्हायला साईडला ठेवू द्या. त्यानंतर पीठ भिजली त्यासाठी मैदा लिहिलं मी मैदा मीठ टाका, मिक्स कर लेवाना मीठ. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकेशन त्यानं पीठ मस्तपैकी डो तयार कर लेवाना. पीठ भिजी वही घे, त्यानं तेल लावा, 1-2 मिनटं मसाला साईडला 10 मिनटासाठी रेस्टले ठेवा, आराम करायला. आराम करी वही घे त्यानं बी परत 1-2दा धुई लेवाना त्याला. त्यानं गोया बनावा, गोयाला पीठ लावा आणि लाटी लिया. लाटीशीन वही गई त्यांना आहे ना स्टफिंग भरा जे आपण मस्तपैकी बनायला शे. त्यानंतर ते मोमोज आकार तुम्ही शिकाडा मी नेम मन देखा एकदम इझी आकार सांगा तुपले. त्यानंतर ना आपले गंदी सवय रास कोणले बी चिमटे लेवानी तर ती सवय आटे ठेवानी. 2 पदरी लेवाना, एक साईडले चिमटी लिहिनी, त्यानंतर दुसऱ्या साईडले बी चिमटी ली लेवानी 2 पदरीसनी. त्या दोन्ही चिमट्यासले एक चिमटी लेवानी वही गई. त्या दोन्ही चिमट्यासले पुढे ढकला, एक आजूकडनं चिमटी लिया, एक बाजूकडून चिमटी लिया आणि त्याला मागणी ठेवा. पुढे ढकला, आजूकडून चिमटी, बाजूकडून चिमटी, त्यांना मागे चिमटीला पुढे ढकला. परत तसंच आजूकडून चिमटी, बाजूकडून चिमटी, पुढे ढकला. ढकलन बी सवय असंच आपले तसंच करा ना कंटिन्यू. आजूबाजू चिमटी, आजूबाजू चिमटी, स्टफिंगमधमा ढकलतच राहानी. आजूबाजू चिमटी, आजूबाजू चिमटी, लास्टले तोंडच बंद कर देवा. कशाला बोल देवा नाही कोणले वही घे. असा आकार तयार कर लेवाना. सगळा मोमोज असंच तयार करली ना. त्यानंतर जी गायनी रास ना त्याला तेल लावा मस्तपैकी, जेणेकरून मोमोज चिपकायला नको वही ना. तर मोमोज लिया, त्याला बी मागून पुढून तेल लावा ठेवा. मागून पुढून तेल लायलाय बटा मोमोज मी रची लेनात. मोमोज पसरायची वही घ्या, त्यानं पाणी गरम करायला ठेवा. स्टीम करायला मोमोज ठेवा, झाकी द्या. 15 मिनटं ठेवा ना बारीक गॅसवर. ते मस्त स्टीम व्हायनात ना त्याडे काढी लिहा. रेडी मोमोज एक नंबर लागतात, झटपट तयार होतात. हाय रेसिपीज आवडली ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.